नमस्कार, मी श्रीराम क्षीरसागर. आपण आता धाराशिव जिल्ह्यातील एका ग्रामीण भागामध्ये आलेलो आहोत. पात्रूड हे ग्रामीण भाग आहे, बोम तालुका आहे. आणि या ठिकाणी याचं कारण असं आहे की या ठिकाणी ग्रामीण भागामधून काही विद्यार्थी कुठलाही गायडन्स नसताना आणि महत्वाचं म्हणजे मुली ही कुठं नाव कशा पद्धतीनं नावलौकिक करतात हे आपण पाहण्यासाठी या ठिकाणी आलोय. महत्वाचं म्हणजे स्नेहा दुधाळ नावाची मुलगी आहे. ती आता 12वी पास झाली आहे आणि तिनं थायलंड, सिंगापूर या देशामध्ये जाऊन नृत्य कलामध्ये आपलं नाव लौकिक केलंय. तर आपण आता तिच्या घरी आलेलो आहोत. काय परिस्थिती आहे तिच्या घरातली आणि तिनं कशा पद्धतीने सगळ्या परिस्थितीवर मात करून हे यश संपादन केलं हे आपण पाहूयात. तर हे आपण पाहू शकतो की या ठिकाणी स्नेहाचं घर आहे आणि हे समोर जी दिसतंय सगळं ही तिच्या ट्रॉफी आहेत. म्हणजे तिला भेटलेले पारितोषिक आहेत की बऱ्याच दिवसापासून ती हे कला जी आहे आपली ही कला ठिकठिकाणी तिनं योग्य रीतीनं आणि दाखवलेली आहे आणि त्याचं हे बक्षीस तिला भेटलेलं आहे. तर आता आपण तिच्याशी म्हणजे तिचा जे हा प्रवास आहे हा प्रवास पूर्ण कसा सुरुवात झाला आणि आतापर्यंत तिनं कुठल्या कुठल्या अडचणी आल्या, तिला काय प्रयत्न केले हे आपण तिच्याकडून जाणून घेऊयात. स्नेहा, तू मला सुरुवातीला सांग, तुझं शिक्षण किती झालंय आणि आता काय चालू आहे तुझं? माझं आता 12वी झालंय. आता 12वीला 80% पडली आहेत. बरं. आणि आता पुढे इंजिनिअरिंग वगैरे काय करू ठरवलंय. इंजिनिअरिंग करायचं ठरवलंय. तर आता तू मला पहिली गोष्ट सांग की ही सगळ्या ट्रॉफी आहेत तुझ्या, ही कधीपासून सुरुवात केली तू? किती वर्ष झालं तू ही कला जी आहे ती तू आत्मसात केलीत? काय नेमकं? हे मी 3 वर्ष झालं सुरू केलं. लहानपणापासून सुरूच होतं माझं, पण सध्या जास्त 3 वर्ष झालं मी जास्त फोकस केला डान्स वरती. तर त्यामुळे हे 3 वर्षात एवढ्या ट्रॉफी झाल्या. 3 वर्षामध्ये? हो. आणि कुठं कुठं तू कुठल्या देशामध्ये गेलीस आणि त्या ठिकाणी तुला काय अनुभव आले? मी थायलंडला गेलीये, सिंगापूरला गेलीये. दोन्ही देशात खूप म्हणजे भारी वाटलं. तिथल्या लोकांना आपली लावणी सादर केली, तिथल्या लोकांना आपली लावणी दाखवली, तिथल्या लोकांना पण खूप आवडली लावणी आणि त्यांनी पण प्रतिसाद खूप छान दिला आणि प्राइज ते परीक्षकांनी पण व्यवस्थित काढले. आता तुला किती पर्सेंटेज पडले तुला 12वीला? 80 पडले. 80%. मग आता ही छंद तुझा आणि अभ्यास ह्याचं मॅनेजमेंट कसं केलंस? दोन्ही पण, कारण की 12वीच्याच टायमाला मी सिंगापूरला गेले होते आणि थायलंडला पण. आणि त्यावेळेस पण मला काहीतरी दीड ते 2 महिने भेटले अभ्यासाला. मग तेवढंच 2 महिने अभ्यास केला, नंतर नाही. मग त्याच्यावरच मग हे त्याच्यावरच 80% पडले. हो. 80% पडले. आणि आता तू पुढे इंजिनिअरिंग करणार? हो. तर आता मला सांग, तू हा जो तुझा छंद आहे तर आता तू ह्याच्या पुढे ह्याच्यामध्ये काय करायचं ठरवलंय? पुढे काय करणार तू? मला टीव्ही शो मध्ये जायची खूप इच्छा आहे. मी टीव्ही शो साठी पण प्रयत्न केलाय, झालाय. मग आता ते टीव्ही शो साठी पण जाणार आहे आता. आणि इथनं पुढे पण माझी कला आहे ही डान्स, ती पुढे जोपासत राहणार. म्हणजे ते चालूच ठेवणार, बंद करणार? हो, बंद करणार नाही. आणि शिक्षण त्याच्या पुढे इंजिनिअरिंग? हो, इंजिनिअरिंग पण करणार. बरं. आता मला दुसरा एक प्रश्न तुला की तू आपलं ग्रामीण भाग आहे, तू पात्रूड हे तुझं गाव आहे. तर आता ह्या पात्रूड गावामधून तुला एवढ्या ही जी प्रवास आहे तुझा ह्याच्यामध्ये काही अडचणी आल्या असतात ना तुला, की बाबा त्या ठिकाणी जायचं तर कसं जायचं, हे असं काही झालं का कधी? हो, भरपूर अडचणी आल्या. कसं म्हणजे पैशाची मॅनेजमेंट पण होत नव्हती. पैशांची अडचण यायची, पुन्हा घरच्यांचं सपोर्ट, घरचे हो नाही म्हणतात ह्याचं पण टेन्शन असायचं. पण माझी मम्मी, माझी मावशी आहे, मावशीचा मुलगा, या सगळ्यांनी मला सपोर्ट केला, त्यामुळे काही अडचण आली नाही. आणि गावातल्या लोकांनी पण म्हणजे सपोर्ट केला, कारण की मला प्राइज झालं की मी सांगायची असं प्राइज झालंय, तर लोकांना खूप कौतुक वाटायचं. तसं गावातले कौतुक करायचे, त्यामुळं काही एवढं काही नाही. सिंगापूरला जाताना अडचण आली होती पैशांची भरपूर. मग तिथं कशी तू मार्ग कसा निघाला? तिथं घरच्यांनी मदत केली भरपूर. माम्याकडलं मामा, मामी, मावशा ह्यांनी भरपूर मदत केली, गावातल्या लोकांनी केली. फक्त सिंगापूरला जाताना. थायलंडला जाताना आम्ही आमचा स्वखर्च केला. स्वखर्चाने? हो. आता अयोध्येला पण जाताना.
आता अयोध्येला कसं तिथं काय होतं नेमकं? तिथं नॅशनल डान्स कॉम्पिटिशन होती ऑल इंडिया मधले. 13 राज्यामधनं डान्स स्पर्धक आले होते तिथे. आणि 600 स्पर्धक होते तिथं. 600 मधनं फर्स्ट आला माझा. 600 मधून फर्स्ट आला? हो. आणि ते बाकीचे जे स्पर्धक होते ते असे तुझ्यासारखे ग्रामीण मधले नसतील ते? नाही, पूर्ण सिटी मधले होते. काही म्हणजे असं ह्याच्यामधले होते, केरळ ते तिकडले भरपूर प्रशिक्षण घेतलेले वगैरे असे असतील. हो, त्यांचे गुरु त्यांच्या सोबत आले होते. माझ्या सोबत कोणीच नव्हतं. तर ते म्हणे तुझ्या सोबत गुरु कोण आहे? स्टेजवर बोलवला. म्हणलं माझं गुरु मीच आहे. म्हणलं मी माझंच आहे. आणि तू एकटीच गेली? हो, माझा भाऊ मी मावशी. हा, म्हणजे त्या क्षेत्रातलं तुझ्या बरोबर कोण नव्हतं तुला गायडन्स करायला? हा. आणि हे तुला आता तू कुठल्या स्टेप म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, ती कुठला ही करते तू लावणीचा प्रकार जे आहे ते कुठलं करते? हा, मी तिथे बैठी लावणी केली होती. बर. हो. आणि बाकी सगळीकडे? बाकी सगळीकडे मग प्रॉपर लावणी करते मी. प्रॉपर? हा, लावणीच करते. दुसरे स्टाईल येतात पण मी करत नाही. मला लावणी आवडती म्हणून लावणी करते. अच्छा. आपली महाराष्ट्रीयन. बर बर. म्हणजे तू बाहेरच्या देशामध्ये आपल्या महाराष्ट्राचं पण एक प्रकारचं नाव. हा, म्हणजे कसं बाकीचे स्पर्धक भरपूर करतात, म्हणजे कोण भरतनाट्यम ते वगैरे करतात, पण मी आपले महाराष्ट्रीयन लावणी तिथे सादर करते. तिथल्या लोकांना दाखवते आपली महाराष्ट्रीयन लावणी कशी असते, काय असते, आपल्या महाराष्ट्राचं दाखवते त्यांना. त्यामुळे त्यांना पण खूप भारी वाटतं बघायला. हो. म्हणजे आता दुसरी गोष्ट, आता तुझं शिक्षण हे ग्रामीण भाग, आता घरची परिस्थिती काय आहे तुझ्या नेमकं? म्हणजे आई काय करते, बाकीची परिस्थिती काय आहे? आई घरीच असते, आजी आजोबा घरीच असतात. पप्पा नाही आहेत, आता 3-4 वर्ष झालं वारले आहेत. आणि ते पप्पा वारल्यापासून जास्त जरा मी फोकस केला डान्सकडे. पप्पांची इच्छा होती, त्यामुळे पप्पांची इच्छा म्हणलं आपण करायचीच पूर्ण. त्यांना टीव्ही शो त्यांना बघायचं होतं मला टीव्ही मध्ये. त्यामुळे मग टीव्ही शो साठी मी आता प्रयत्न केलाय. आणि आजी आजोबा, भाऊ 10वीला आहे, बहीण 8वीला आहे, मी 12वीला आहे. आणि तुला आता असं काही वाटतं का की तुला म्हणजे शासन असेल किंवा राज्य सरकार असेल ह्यांनी काही तुला मदत करावी असं काही वाटतं का तुला? मला तर काय माझं म्हणणं आहे की जे कलाकार लोक खेड्यामध्ये नसतात ते खूप टॅलेंटेड असतात, पण त्यांनी पैशाअभावी ते पुढे जाऊ शकत नाहीत. पैशांचा प्रॉब्लेम येतो, त्यामुळे ते पुढे जाऊ शकत नाही, ते तिथंच थांबतात. मग त्यांची जी अंगात कला आहे ती तिथेच राहते. त्यामुळे मला शासनाला एकच म्हणायचंय, जे तुम्ही कलाकार आहेत ते छोट्या गावातून येतात त्यांना प्लीज सपोर्ट करा, कारण की तेच पुढे नाव कमवतील. त्यामुळे त्यांना मदत, महाराष्ट्राचं नाव लौकिक होईल, त्यामुळे त्यांना मदत करा तुम्ही. असे छोटे छोटे कलाकार मोठे होतील. ते काय होतं, त्यांना जायचं असतं पुढे, पण त्यांना जाण्यासाठी पैशांची कमी येते. घरच्यांनी काय म्हणतात, पैसे नाहीत तू कशाला जातेस, कशाला वायपट खर्च करतेस, असंच. मग त्यासाठी माझं शासनाला म्हणणं आहे की तुम्ही जे छोटे कलाकार आहेत त्यांना सपोर्ट करा, तेच तुम्ही महाराष्ट्राचं नाव मोठं करतील. आणि खास करून मुलीला सपोर्ट करणं, मुलींना सपोर्ट करा. मुलींचं खूप अवघड आहे, कारण की ह्या क्षेत्रात जाऊन देत नाही जास्त करून मुलींना. मलाच खूप अडचणी आल्या हे क्षेत्रात जाताना. त्यामुळे मुलींना सपोर्ट करा. काही लोक नाव ठेवणारे पण असतात, भरपूर असतात. मला काय म्हणायचे, तू इकडे कशाला जातीस, तू इकडे गेलीस तर तिकडेच जाशील म्हणे, तू डान्स नको, तू नाचायस, असं भरपूर काय काय बोलले, सांगू शकत नाही, भरपूर काय काय बोलले. त्यामुळे पण ते मी घरच्यांना पण सांगतेय, घरचे पण मुलींना सपोर्ट करा. मुली खूप ऍक्टिव्ह आहेत, त्यांना असंच पुढे जाऊ द्या. सपोर्ट करणं गरजेचं आहे. ठीक आहे, आपण तुझ्याबरोबर बोलूयात. एकंदरीत पहा, या ठिकाणी हे स्नेहा जी आहे हिचे वडील नाहीयेत, परंतु आजी आजोबा आणि तिचं जे कुटुंब आहे, तिची मम्मी ही तिच्या पाठीमागं एकदम खंबीरपणे उभा आहेत. तर मला सांगा, ही काय वाटतं तुम्हाला, ही दीदीचं ही जी आहे कला, ही पाहून तुम्हाला काय वाटतं? तिने आता 2 देशामध्ये, परत बाहेरच्या राज्यामध्ये पण थोडं यश मिळवलंय चांगलं, काय वाटतं तुम्हाला? मला खूप आनंद वाटतो. का तर म्हणजे तिची इच्छाच आहे की मी मम्मी ह्या क्षेत्रात जाईन म्हणून, पण काय होतंय, पैशा अभावी आम्हाला पुढे जाता येत नाही एवढं. असं घरच्यांचं भरपूर अडचणी येतात. आता ही बऱ्यापैकी अडचणीवर मात केलेली दिसते मला. बऱ्यापैकी केली आहे. कसं आहे, जास्त म्हणजे आमच्या भावाचा आणि बहिणीचा सपोर्ट आहे आम्हाला. म्हणजे बहिणींनी आता पण आम्हाला थायलंडला जाताना पैसे नव्हते, बहिणीनं बचत गटाचे पैसे दिलेत काढून. प्रत्येक वेळेस गावातले तरी आम्हाला मदत नाहीत ना करणार, असं वाटलं. मग दीदी म्हणली, मम्मी मला जायचं नको. म्हणलं नाही, कुणाचा नंबर येत नाही, तुझा येते जा म्हणलं.
परत मग ती बहिणी आमची 3 नंबरची माझी ताई, तिने मदत केली ह्यावेळेस. अयोध्येला जाताना भावाने केली मदत, असं झालं. म्हणजे एकंदरीत हिला तुम्ही काही कमी पडू दिलं नाही तिच्या तुमच्या नाही जेवढी कॅपॅसिटी होती तेवढी करतो आता. आमची आता म्हणजे ती जायचं म्हणली कुठं तर इथनं पुढे आम्ही म्हणतो की शासनाला म्हणतो की अशा विद्यार्थ्यांना तुम्ही मदत करा म्हणून. आहेच तिची आता जी कला आहे ही कला थांबून न ठेवता हिला एक्सपोज म्हणजे लोकांच्या समोर दाखवणं गरजेचं आहे. त्यासाठी शासनाची मदत होणं सुद्धा गरजेचं आहे. त्यांनी मदत करावी. हो. आजी, काय वाटतं तुम्हाला? नातीचं कौतुक काय? नातीचं कौतुक आनंद आहे, पण आता बाहेरच्यामुळं ते पोरीला जरा वाटतं अशी म्हणते तशी म्हणतात, ते बळबळ जायची झाकून अशी बळा बांधून पसारा ते सगळा. लोक म्हणायचे कुठे गेली, आम्ही म्हणायचो आजोळाला गेली असं सांगायचो आम्ही. आणि हे लोक आम्हाला त्रास करायचे, असं का करता, आपल्यात करतात का, आपला काय मुलीच आहे असं करू नका, पाहुणे आता म्हणजे चला आपल्याला नाव ठेवतील, लग्न वगैरे व्हायचे. अजून हे लहानच 12 पत्र तर लहानच. परत मग आता हिथून मोठंच म्हणलं तर आपल्याला बी म्हणलं जाऊ द्या त्याची इच्छा करू द्या. हा एवढंच. म्हणजे लोक पण नाव ठेवलं तरी आपल्याला आम्ही तिला सपोर्ट करणं गरजेचं आहे. हो, आम्ही दोघं. आता कोण देणार हो, ही बाप तर गेला. बाप चांगला होता हो, सर होता आमचा मुलगा पात्रोडला. पण आता सगळ्यासाठी त्यांची पण इच्छा होती ना, इच्छा त्यांनी नेत होता सांगवीला, वालवडला. आमच्याकडे 3 गाड्या होत्या त्या टायमाला. पण काय करावं आता, त्या पुरीला कुठं जायचं म्हणलं तर बघावं लागतं गाडीकडे, पैसे नसत्यात. तरी तुम्ही ती सपोर्ट करताय. सपोर्ट आमचा शब्दाचा, त्या आज्याला नाव ठेवत्यात, तो हाय इतका पहिल्यापासून तापड आहे, पण तो कसा नातीला गप बसतो. मग आम्ही म्हणलं जाऊ द्या, हाय आपलं कौतुक करा. हा, ठीक आहे. तर तिचे बघा आजोबा सुद्धा आहेत. तर काका, काय वाटतं तुम्हाला? हे आनंद वाटतो की हे करण्याबद्दल आनंद वाटतो तिथं. आणि जर थोड्या अडचणीमुळे थोडं माग म्हणजे आता मला तुमच्या डोळ्यात अश्रू दिसायला लागले. पण म्हणजे हे हिचं जी पाऊल आहे ही आपल्या ह्याच्यासाठी चांगले आहेत. ही महाराष्ट्राचं आपलं बाहेरच्या देशात जाऊन हे कौतुक आहे, म्हणजे बरोबर ना. तर तुम्ही तिला सपोर्ट करणार का इथून पुढे? हो, करणार 100%. बर, ठीक. एकंदरीतच बघा, हे कुटुंब जे आहे ते पूर्ण ह्या स्नेहाच्या पाठीमाग आहे. आणि स्नेहाचं खरंच कौतुक आहे की तिनं इथपर्यंत मजल मारली. आणि इथून पुढे सुद्धा तिची जी इच्छा आहे की तिथे तुझी काय इच्छा आहे? टीव्ही चॅनलला तू टीव्ही शोला जायला पाहिजे आणि तुला त्यासाठी सपोर्ट करणं गरजेचं आहे. ठीक आहे. तर तुला नवभारतच्या वतीनं आणि आमच्या वतीनं तुला शुभेच्छा आहेत. तू नक्की टीव्ही चॅनलच्या कार्यक्रमामध्ये जाशील. एकंदरीतच स्नेहाला आपण शुभेच्छा देऊयात की तिची जी इच्छा आहे ती पूर्ण होईल. आणि ह्याच ठिकाणी थांबूयात. श्रीराम क्षीरसागर, धाराशिव.